काय सांगतेस? हो हो, आम्ही लगेच निघतोय. हो ठेवते. आईचा फोन होता, दादा शुद्धीवर आलाय. शांत शांत हो. मला माहितीये दादाच्या ऍक्सिडेंटला तू स्वतःला गिल्टी समजते, पण तुझा काहीही दोष नाहीये त्यात मीनाक्षी. आणि दादा शुद्धीवर आलाय ना आता. प्लीज तू स्वतःला गिल्टी समजू नको. तू पुढे हो, मी आणि आत्या आवरून येतो. ठीक आहे, मी आत्ताच निघते. अभि, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावरी वेळ आली. तुम्ही का आलात इथे? अभि अहो, तुम्ही प्लीज जा इथून. आणि हो, अजून एक गोष्ट, मला तुमचा राग नाही आलाय. मी तुमच्यावर रागावूच शकत नाही, कारण माझं तुमच्यावर मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण यापुढे नाही होणार. हे ब्रो, व्हॉट्सॲप. ते तू हाक मारलीस आणि लाख मोलाचा ऐवज गवसल्यासारखं झालं बघ. आता लवकर घरी यायचं. हा, अजिबात काही बोलू नकोस. आराम कर. एकदा घरी आलास ना की तुझी काळजी घ्यायला फक्त आम्हीच नाही, मीनाक्षी सुद्धा असणार आहे. अरे, असे काय बघताय तुम्ही? ती नर्स आहे ना, म्हणून म्हटलं. म्हणजे तुलाही आराम मिळेल आणि तिलाही काम मिळेल. बरोबर बोलतेय ना मी? आय एम रिअली सरप्राइज्ड. माहितीये, आत्याई आणि मीनाक्षीमध्ये नेमकं काय बोलणं झालं माहित नाही, पण आत्याईने चक्क मीनाक्षीला नर्स म्हणून दादा बरोबर राहायची परमिशन दिली आहे. पंच अशा वागतात ना, तेव्हा एक सुखद धक्का सुद्धा बसतो आणि टेन्शनही येतं. आता ह्या टेन्शन काय घ्यायचंय? आपल्याला जे हवं होतं तेच घडतंय ना. पण वंसनच्या मनात काय चाललंय याचा अंदाजच येत नाही. जेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट चांगली घडते, तेव्हा वेगळंच काहीतरी समोर येतं. आणि एखाद्या गोष्टीला चुकीचं ठरवतो ना, तेव्हा वंसनचंच म्हणणं खरं ठरलेलं असतं. हो ग,
मी याचा विचारच नाही केला. लता, मी आता ताबडतोब कोल्हापूरला निघालो. कोल्हापूरला आत्ता? अहो काय झालं? शंकरचा फोन आला होता. आपल्या अभिवर हॉस्पिटलमध्ये ज्या माणसाने हल्ला केला होता ना, त्याच्यासारखा संशयित कोल्हापूरमध्ये सापडला. शंकरने आधीच कोल्हापूरच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्म केलं होतं. मी आणि शंकर आता लगेच निघतोय. अहो पण पोलीस मागावर आहेत ना त्याच्या, मग पोलीस शोधतील ना त्याला. अभिची अशी अवस्था असताना आता तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहात? लता, मला त्या माणसाला भेटायचंय. मला जाणून घ्यायचंय की त्याने आपल्या अभिवर का हल्ला केला. आणि तसाही आता अभि आउट ऑफ डेंजर आहे आणि तुम्ही सगळे आहात ना त्याची काळजी घ्यायला. अहो पण बाबा मला उशीर होत आहे, मला निघायचंय. आलोच. आलेच. हॅलो, तू त्याला कोल्हापूरला का घेऊन गेलायस? काय हक्क आहे तुझा? अरे कोणाच्या परवानगीने नेलायस तू? हे सगळं जरा अति होतंय. अति होतंय हे सगळं. मला त्याशी बोलायचंय. त्याला फोन दे. नाही नाही, हे बघ तू असं काही करणार नाहीयेस. मी पाया पडते तुझ्या. प्लीज प्लीज तू असं काही करू नकोस. हॅलो हॅलो हॅलो, मी काय म्हणते तू ऐकतोस ना? हॅलो हॅलो. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. काय म्हणतो पेशंट? आजपासून आपण सूप चालू करत आहोत. उद्यापासून हलकं जेवण. ठीक आहे ना? हो डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं. अरे अजिबात नाही, अजिबात हालायचं नाही. अजूनही तुमच्या जखमा पूर्णपणे भरलेल्या नाहीयेत. त्यामुळे डोक्यावरच्या नसांवर ताण येऊ शकतो. जरा तुम्ही यांना सूप प्यायला मदत केलीत तर बरं होईल. हो, मीनाक्षी आहे ना, ती पाजल त्याला सूप. नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट राऊंडला भेटूया. नाही म्हणजे मी मदत केली असती तुला, पण मला जरा काम आहे. मी आलेच. मला नकोय सूप. प्यावंच लागेल. सांगितलेलं कळत नाहीये का? तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही सूप घ्यायला नकार दिलाच नसता. हे पहा, तुम्हाला मी शेवटचं सांगतोय. नका सांगू. मी तुमचं ऐकायला इथे थांबलेले नाहीये. तुम्हाला सूप द्यायला थांबली. आता मुकाट्याने तोंड उघडा, नाहीतर पेशंटला सूप कसं पाजतात हे नर्स म्हणून मला चांगलंच माहिती आहे.
सोहा, तुझ्या दादाच्या तब्येतीबद्दल आता काहीही काळजीचं कारण नाहीये. अभिजित आता पूर्णपणे बरे झाले. सो आज आम्ही त्यांना डिस्चार्ज देतो. पण आता घरी गेल्यानंतर पथ्य पाणी वगैरे काय कसं म्हणजे? मीनाक्षी आहेत ना? हो. त्यांनी ज्या पद्धतीने इथे त्यांची काळजी घेतली आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो, जर का त्या घरी असतील तर तुम्हाला काळजीचं काहीही कारण नाही. कारण पेशंटची काळजी कशी घ्यायची हे त्यांना अगदी योग्य पद्धतीने माहिती. हो, ह्यात काही शंकाच नाही. हो. आणि जर का काही प्रॉब्लेम आलास तर यू कॅन कॉल मी एनी टाइम. हो, नक्की. आणि हो, जर का पेशंटला ॲम्ब्युलन्स नाही घेऊन जाणार तर मग मला आत्ताच बुक करायला. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. आम्ही दादाला कार मधूनच नेणार आहोत. थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळे आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला. धन्यवाद. अरे, इट्स माय जॉब मॅडम. मीनाक्षी, तू अभिला घेऊन ये. हा, पण तू कुठे चाललीस आता? आईने औषधाची तयारी केली की नाही बघते. औषध वगैरे कशा लागत? शास्त्र असतं ते, तुला नाही कळायचं. या हा. मी आले. हा, मी पैसे देऊन. चला दादासाहेब, मा साहेब आपली वाट बघतात. झाली तुझी सुरुवात? हे तर काहीच नाही. तू जितके दिवस हॉस्पिटलमध्ये होतास ना त्या सगळ्या दिवसांची कसर भरून काढणार आहे. पहिली अगं बघत काय उभी राहिलीये? औक्षण कर. हा, कर.
हे घे आधाराला इथे खाली. ठीक आहे. अभि तू घरी आलास आणि माझ्या जीवात जीव आलाय आता. आणि आता लवकरात लवकर पहिल्यासारखं बरं व्हायचंय बरं का तुला. हे जर असं व्हावं असं वाटत असेल ना तर आपल्याला त्याच्या औषधांच्या वेळा आणि पथ्य नीट पाळावं लागणार आहे. हे तर तो पाळणारच आहे. मीनाक्षी आहे ना. बरं अभि तू आराम कर आता. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. मी पण येते. तू कशाला येतेस? अगं असं काय करतेस? त्याच्या जेवणाची पथ्य पाळायचे की नाही आता? मी सांगते की तुला. चल पाणी पाणी हवं होतं मला. मी घेऊन आले. आते काय झालं? हा सगळा काय प्रकार आहे? कशाबद्दल बोलतोय? मीनाक्षी बद्दल. त्या इथे आपल्या घरात काय करतायत? काय करतायत म्हणजे? अरे नर्स आहे ना ती. म्हणजे तुझी काळजी घ्यायला कोणीतरी हवंच ना घरामध्ये. आता हे बँडेज बदलायचंय, तुझी औषधं वेळेवर द्यायची आहेत, म्हणून तिला सांगितलंय. आते माझं एक काम करशील? हो सांग ना. त्यांना इथून जायला सांगशील का? प्लीज आते, प्लीज त्यांना इथून जायला सांग ना. नाही नाही जमणार. जमणार नाही म्हणजे? जर मलाच त्या माझ्या आजूबाजूला नको असतील तर तुमचा हट्ट काय? मी तरी काय करू अभि? मला ती नकोच या घरात. पण भावनेच्या भरात तिला वचन देऊन बसली ना. नाही मी नाही तिला जायला सांगणार. अगं पण का? अरे का म्हणजे? अरे अरे मीनाक्षी एक नर्स आहे. डॉक्टरांनी सांगितलंय ती तुझी काळजी घेईल. तुला लवकर ठणठणीत बरं व्हायचंय की नाही. आणि डॉक्टरच असं म्हटल्यानंतर मी तरी काय बोलणार ना. अगं पण आतापर्यंत तूच म्हणत होतीस ना की. हे बघ अभि, मला आता या विषयावर चर्चा नको. तू आराम कर. डॉक्टरांनी सांगितलंय व्यवस्थित आराम करायचा. तू आराम कर, मी आले.